या भागामध्ये आपण मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व, सिग्निफिकन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा भाग अभ्यासणार आहोत. तर ज्या औद्योगिक संस्थेमध्ये मानवी संघटना प्रभावी कार्यक्षम असते असा उपक्रम सदैव यशस्वी ठरत असतो. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, व्यवसाय, शेती, सेवा अशा सर्व क्षेत्रात मानवी घटकांचे अस्तित्व, सहभाग, योगदान फार मोलाचे असते. मानवी घटक उत्पादनाच्या इतर संसाधनांच्या सहाय्याने पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यास सहाय्य करीत असतो. त्यामुळे मानव संसाधन व्यवस्थापन उपक्रम मालक व व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. तसेच कामगार समूह व कामगार संघटनांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. शासन, समाज, ग्राहकांच्या दृष्टिकोनातूनही मानव संसाधनाला महत्त्वाचे स्थान आहे. यामध्ये पहिला जो भाग आहे, उपक्रम मालक व व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्व. तर यामध्ये आपण सांगू शकतो की सलोख्याचे व सहकार्याचे संबंध मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे प्रस्थापित होण्यास मदत होते. मग कर्मचारी असतील किंवा उच्च व्यवस्थापन व कर्मचारी असतील, कर्मचारी समूह असतील, यांच्यामध्ये सलोख्याचे आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतात ते मानव संसाधन व्यवस्थापनामुळे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची गुणवत्ता व कार्यक्षमता उंचावते. कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये केले जातात की जेणेकरून त्यांची कार्यक्षमता ही उंचावण्यास मदत होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, व्यवसायाची प्रतिमा उंचावते. औद्योगिक संस्थेची कार्यक्षमता वाढल्याने, उत्पादकता वाढल्याने एकंदरीत जनमानसामध्ये त्या औद्योगिक संस्थेची प्रतिमा उंचावण्यास मदतही होते. उपक्रमाची उद्दिष्टे साध्य होतात. मानव संसाधन व्यवस्थापनामुळे जी काही उपक्रमाची उद्दिष्टे असतील ती साध्य होतात. कारण यामध्ये मानवी घटकाची कार्यक्षमता कशी वाढेल आणि त्या अनुषंगानं दुसऱ्या ज्या काही उत्पादन घटकांची कार्यक्षमता आहे ती वाढेल हा प्रयत्न यामध्ये केला जातो. आणि दुसरी बाजू म्हणजे मानवी घटकाच्या समाधानापर्यंतची जी काही सर्व कार्य आहेत ती या व्यवस्थापनामध्ये केली जातात. त्यामुळे उद्दिष्टे साध्य होतात. कार्यक्षम, प्रामाणिक, निष्ठावान कर्मचारी प्राप्त होतात. औद्योगिक संस्था जर कार्यक्षमपणे कर्मचारी व्यवस्थापन करत असेल तर व्यवसायाकडे चांगले कर्मचारी, प्रामाणिक असलेले, कार्यक्षम, निष्ठावान हे संस्थेकडे आकृष्ट होतात. त्यानंतर उत्पादन संसाधनांचा कमाल वापर. जी काही उत्पादन संसाधनं औद्योगिक संस्थेमध्ये वापरलेली असतात त्यांचा कमाल वापर हा केवळ मानव संसाधन व्यवस्थापनामुळे शक्य होतो. त्यानंतर कामगार समाधान. तर कामगारांचं समाधान हे व्यवस्थापनाच्या किंवा उपक्रमाचे जे मालक असतील त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. कारण औद्योगिक शांतता जर नांदायची असेल, तसेच जर कार्यक्षमता वाढायची असेल, उत्पादकता वाढायची असेल, गुणवत्ता वाढायची असेल तर या सर्वांसाठी कर्मचारी समाधानी असणं फार महत्त्वाचं असतं. आणि ते साध्य कोणामुळे होऊ शकतं तर मानव संसाधन व्यवस्थापनामुळे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे औद्योगिक शांतता. तर एकंदरीत या मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये औद्योगिक शांतता कशी टिकेल हा प्रयत्न यामध्ये नेहमी केलेला असतो. त्यामुळे औद्योगिक शांतता टिकण्यास मदत होते. हे उपक्रमाच्या किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्त्व आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय कामगार समूह व कामगार संघटनांच्या दृष्टीने
व्यवस्थापनाचे काय महत्त्व आहे. तर आर्थिक व इतर सवलती प्राप्त म्हणजे कार्यक्षम मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे कामगार समूह, कामगार संघटनांच्या आर्थिक व इतर संबंधांचे संरक्षण व संवर्धन होते आणि त्यातून आर्थिक व इतर सवलती ज्या आहेत त्या कामगाराला मिळू शकतात. त्यानंतर वरिष्ठांकडून योग्य वागणूक. कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून योग्य वागणूक कशी दिली जाईल, त्यांना सन्मान प्राप्त कसा होईल, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा कार्यगौरव कसा केला जाईल, ही सर्व जी काही म्हणजे प्रयत्न आहेत हे मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये केलेले असतात. त्यामुळे योग्य वागणूक ही कर्मचाऱ्यांना मिळते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कार्य गौरव. कामगारांच्या कलागुणांचा, तांत्रिक बौद्धिक क्षमतेचा, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांचं जे काही कार्यगौरव असेल, त्यांनी जे काही कार्य पूर्ण केलं असेल त्याचा गौरव हा केला जातो आणि त्यामुळं कामगार समूह किंवा संघटना असतील त्यांना व्यवस्थापनाचं महत्त्व या दृष्टिकोनातून आपल्याला दिसतं. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास. कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये भर दिलेला असतो. कर्मचाऱ्यांचे कलागुण कसे वाढतील, त्यांची बौद्धिक तांत्रिक क्षमता कशी वाढेल, व्यक्तिमत्व विकास कसा होईल यासाठी शिक्षण देण्याचे प्रयत्न यामध्ये केले जातात. त्यानंतर तज्ज्ञ व्यक्तीद्वारे प्रशिक्षण. जे काही शिक्षण आणि प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकासासाठी दिलेलं असतं त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती किंवा तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून औद्योगिक संस्था हे कार्य करीत असतात आणि त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळतो. कामगारांना स्वास्थ्य, कार्यप्रेरणा या मानव संसाधन व्यवस्थापनामुळे मिळते. आदर्श कार्य वातावरण कसे निर्माण होईल, कर्मचाऱ्यांना कार्यामध्ये आनंद कसा मिळेल, त्यांना कार्यप्रेरणा कोणती दिली गेली पाहिजेत, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार करून कर्मचाऱ्यांना ते देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे त्यांना कामामध्ये आनंद प्राप्त होतो, त्यांचे स्वास्थ्य त्यांना लाभते, कार्यप्रेरणा मिळते. त्यानंतरचा पॉईंट आहे कामगारांच्या आरोग्याला व जीविताला सुरक्षितता. औद्योगिक संस्थेमध्ये अपघात होण्याचं प्रमाण अधिक असू शकतं, पण कार्यस्थळावर सुरक्षित अपघातमुक्त परिस्थिती निर्माण करून कामगारांच्या आरोग्याला जीविताला कशी सुरक्षितता प्राप्त करून देता येईल हे व्यवस्थापनामध्ये पाहिलं जातं. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं व्यवस्थापनाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर आहे आत्मविश्वास व मनोबल वाढते. कर्मचाऱ्यांचा जो काही आत्मविश्वास आहे तो या मानव संसाधन व्यवस्थापनामुळे वाढतो, तसेच मनोबलही वाढते. याचं कारण आपण म्हणू शकतो की कामगार व्यवस्थापन यांच्यामध्ये एक चांगले संबंध निर्माण होतात. कामगारांना एक भीतीमुक्त, तणावमुक्त असं वातावरण निर्माण होतं. त्यांच्या अडीअडचणी या ठिकाणी समजावून घेतल्या जातात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मनोबल देखील वाढीस मदत होते. त्यानंतर मानसिक आर्थिक समाधान जे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळतं. कार्यकर्तव्य जे कोणी कर्मचारी कार्यक्षमतेने प्रामाणिकपणे पार पाडतील त्यांना अगदी मानसिक आर्थिक समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये केलेला असतो. त्यानंतर आहे की औद्योगिक शांतता. कामगार व्यवस्थापन संघर्षाच्या वेळी आदर्श मध्यस्थाची भूमिका म्हणून मानव संसाधन व्यवस्थापन काम करीत असते. त्यामुळं औद्योगिक शांतता नांदण्यास मदत होते आणि त्याचा फायदा हा कर्मचाऱ्यांना होतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे शासन, समाज, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून महत्त्व. तर यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की औद्योगिक क्षेत्राचा विकास या मानव संसाधन व्यवस्थापनामुळे
होतो. कामगार मालक, कामगार व्यवस्थापन यांच्यातील संबंध दृढ राहिल्यामुळे औद्योगिक शांतता नांदायला मदत होते आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला पोषक वातावरण हे निर्माण होऊ शकते. त्यानंतर नैसर्गिक व इतर साधनांचा कमाल वापर. मानव संसाधन व्यवस्थापनामुळे कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात. त्यामुळे नैसर्गिक व इतर साधनसामुग्री जी काही औद्योगिक संस्थेमध्ये वापरलेली असते त्याचा पर्याप्त वापर हा होऊ शकतो. परिणामी राष्ट्रीय उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यानंतर आहे औद्योगिक सामाजिक शांतता. कामगार व्यवस्थापन यांच्यात सलोखा, सामंजस्य निर्माण झाल्याने संप, टाळेबंदी, घेराव, मोर्चा असे गैरप्रकार औद्योगिक संस्थेमध्ये उद्भवत नाही. त्यामुळे औद्योगिक सामाजिक शांतता प्रस्थापित होते. सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहोचत नाही. समाज विकास, कल्याणास चालना या ठिकाणी मिळते. त्यानंतर ग्राहकांना वाजवी किमतीत वस्तू प्राप्त होऊ शकते. कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे वेस्टेजेस कमी होऊन उत्पादन खर्च हा कमी होऊ शकतो, जेणेकरून वस्तूची किंमत ही कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याशिवाय गुणवत्ताही वस्तूची वाढू शकते. त्यामुळे ग्राहकांना उपभोग समाधान मिळते, त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावतो. अशा पद्धतीनं शासन, समाज व ग्राहकांच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. तर या भागामध्ये आपण एकंदरीत उपक्रम, मालक व व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हा भाग अभ्यास केला आहे. त्यानंतर कामगार समूह व कामगार संघटनांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि शासन, समाज, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन व्यवस्थापनास काय महत्त्व आहे हा भाग या ठिकाणी आपण अभ्यास केला.